महत्त्वाचं होतं आणि म्हणून आजच्या विचारमंचाला विषय मिळतो भारताचे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रहो, भारतीय संविधानाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी सातत्यानं एक म्हटलं जातं की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा भारतीय संविधान निर्मितीचा कालावधी आहे। परंतु आपण इतिहासाचा जर आढावा घेतला तर भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया ही 1931 पासून सुरुवात झालेली आहे। कारण 1931, 32, 33 या 3 सालामध्ये गोलमेज परिषदा पार पडल्या आणि या गोलमेज परिषदा होत्या भारतातील राजकीय स्थिती आणि सामाजिक स्थितीच्या संदर्भात। त्याच पद्धतीनं या 3 गोलमेज परिषदा झाल्यानंतर त्यांचा सर्वांचा आपल्याला परिपाक दिसून येतो तो 1935च्या भारत कायद्यामध्ये। आणि म्हणूनच गोलमेज परिषदा 1935चा भारत कायदा यांचं देखील भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान आहे। आणि त्यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झालेली साक्ष। त्या साक्षीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील मांडलेले अनेक प्रश्न आणि ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे या ठिकाणी गोलमेज परिषद आहे, त्यानंतर 1935चा भारत कायदा आहे आणि सायमन कमिशनची साक्ष आहे। या तिन्ही गोष्टींमध्ये एक साम्य दिसतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या तिन्ही प्रसंगांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी होते, त्यांनी चर्चा केल्या होत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत, या संदर्भात अनेक चर्चा